नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे मायविश आणि सो काल मी लगेचच तिचा पॉडकास्ट ऐकला. म्हणजे जसं तिने अपलोड केला तसं मी लगेचच ऐकला. तर मला तिला हेच सांगायचं आहे की मिठूची जी स्टोरी आहे ती स्टोरी तू नीट ऐकलेली नाही आहे. मिठूचं मी इंट्रोडक्शन पहिलेच दिलं होतं. अरे पण मी तुला इंट्रोडक्शन विचारतच नाही आहे ग टवळे. मी म्हणते की मिठूला कॉम्पिटिशन दुसरा मिठू आला तेव्हा काय रिॲक्शन होती. उप्स सॉरी, अच्छा ही रिॲक्शन होती का मिठूची. त्याच्या अंगावर कुत्रे धावून आले. मग दुसऱ्या मिठूला बोलवावं लागलं सोडवण्यासाठी. मला सांगते तू जास्त शहाणपणा करते, जास्त हुशार समजते. दुसरं कोणाला तरी येडा बनव, समजलं ना. अर्धीच काढली आहे तुझी. पूर्ण आज उतरवते की नाही बघ. पूर्ण ऐक. आता स्टार्ट करते, फिनिशपर्यंत ऐक. समजली का. ते तर तू ऐकशीलच, पण तरी पण आधीच सांगून ठेवते, एकदम कान देऊन ऐक. इज्जतीचे धिंडवडे काढायचे ना कसे, ते तुझ्याकडून शिकावं कोणीतरी. अरे बाबा, तुझ्या घरचे जरा त्यांना थोडी पण अक्कल असेल ना, तर आता ज्यांनी तर तोडलेच संबंध ते तर सुटलेच. त्यांनी तर परत कधी जोडण्याचा विचार पण करू नका. आणि जे आहेत अजून हिच्याशी संबंधित लोक, त्यांनी तर 4 हात लांबच राहा. पूर्ण इज्जतची धज्जा उडवते स्वतःच्या सोयीनुसार. ना बापाची होऊ शकली ही, ना सासरकडच्यांची तर दूरचीच गोष्ट. आपल्या स्वार्थासाठी ह्या बाईने स्वतःच्या वडिलांची, भावाची, सगळ्यांची इज्जत चव्हाट्यावर आणली. आणि भावाचं तर काय आता, म्हणजे मला हिच्या खानदानातच पूर्ण खोट दिसते. भाऊ पण पक्का चॅप्टर आहे, सुमडीत कुंबडी निघाला. हिला वाटतं मीच शाणे. माझा भाऊ रुसून बिसून काय नाही बसला, आज झटकले त्याने. कारण तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा क्षण पहिल्यांदाच येतो आणि परत येत नाही. तर त्याला माहिती आहे हे सामान्य माणसांच्या बाबतीत होतं. आपली बहीण वेगळी आहे, जगावेगळी भाभी आहे ती. तिची कधी न बुजणारी प्यास आहे ती. फक्त डोळ्यातनं घळा असं पाणी वाहत होतं. पण बाकी तर ऐसी प्यास आहे की बुजती नाही आहे. तर त्यामुळे बुझी हुई मशालची फडकती लॉ आहे. त्याच्यामुळे ही बाबा किती लग्न करेल आणि किती लफडी करेल, कुठे हिचं निस्तरत बसायचं. एकदा काय ते केलं त्याने, पण हाच विचार केला असेल. पहिल्यांदा करून दिलं वडिलांनी स्वतःच्या मर्जीने, आणि ते कर्तव्य म्हणून माणूस एकदाच करतो, परत नाही करत. त्याच्यामुळे त्याने कल्टी मारली आणि तुझा चांगला तोत्या काढला. लक्षात घे तू. जास्ती हुशाऱ्या नको मारू. नाही बरोबर आहे ना, त्याला त्याचा संसार आहे, त्याच्या मुलाबाळांना बघायचं आहे. दुसरी बहीण होती, तिचं सगळं बाळंतपण वगैरे झालेलं, त्याच्यात ही मध्येच आपलं घुसवते. हिचं पहिलं नाही निस्तरत तर दुसरं घुसवते. आणि ते पैसे वगैरे कुठून आले, काय आले, फुकट तर सोडला नसेल ना पहिल्याला. त्याला पण थोडं लुबाडलं तर असेलच. ही तर हात हलवत तर परत आली नसेल. तर त्याच्यामुळे त्याच्याकडनं घेतलेले इकडे पुरवायची ही. समज रे मंडळी, समज रे. तर भावाला पण माहिती आहे, शेवटी भाऊ आहे, किती पाण्यात आहे आपली बहीण. आणि वडील तर तिथे रडत होते. वडिलांनी तर रडण्याचंच पकडून धरलं होतं की अवा म्हणजे ये अच्छा आहे, एकदम साईड में हो लेता हूँ, रोते बैठता हूँ. आणि एकदम सदम्यात झाल्याचे ॲक्टिंग करतो. म्हणजे काय, कोणी माझ्याकडे काही येणारच नाही. आणि वडील पण म्हणजे तेच मी सांगते ना, एकदाच स्वखुशीने एकदाच होतं, परत होतं. तर ते मग ते एकतर जबरदस्ती असते, नाहीतर निपटवायची कामं असतात. तर त्याच्यामुळे हिचं आता पहिलं झालं तुटलं, मग आता हे दुसरं झालं, त्याचा काय भरोसा. आणि घरच्यांना तर आता शेजारीच राहत होता म्हटल्यावरती माहिती आहे की किती निठल्ला आहे ते. बाबा आपण त्याला जर बोट दिलं तर हातच पकडायला बघेल. तर आधीच आपण बोट पण नको आणि काय नको, पूर्ण अंगच काढून घेऊया, सटकूया इथून. म्हणून भावाने ते कारण पुढे केलं आणि सटकला. नाही तर तुम्ही मला सांगा, बऱ्याच जणांचा प्रश्न होता, वडिलांचं झालं मग हिचं का नाही म्हणतात. तर काय आहे माहिती आहे का, अशी तुम्ही किती म्हणजे लग्न करा स्वतःच्या ह्याच्यावर, स्वतःच्या खर्चावर, जातीत वगैरे. फक्त लव्ह मॅरेज नाही करायचं. बाकी तुम्ही कितीही 4 करा, 10 करा, काही फरक पडत नाही. आणि स्वतः बघायचं, इकडे तिकडे पैसे मागायला यायचे नाही. मग हिने कसं स्वतः सटकली, तर मग कसं नंतर हळूहळू घेतलं हिला सामील करून आणि सगळं सांभाळून हिचं घेतलं. एक कारणच ते होतं, ॲक्टिंगच ती होती की बाबा एक बार थोडा इसको निपट जाने दो, नंतर बघूया. आणि ही सांगते ते, आणि हिचे मंद भक्त तिकडे कमेंटमध्ये लिहितात, बहिणीने नाही दिलं, बहिणीने असं केलं, बहीण एवढं कमावते वगैरे. अरे तुम्ही तुमच्या घरात 4 चवन्नी देता का, चवन्नी. स्वतःच पडीक असतील तिकडे माहेरी. माहेरच्यांच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटत असतील, त्यांचं डोकं फिरवत असतील.
त्यांच्या ह्याच्यावरती आईजीच्या जीवावर बायजी उदार, आणि इकडे दुसऱ्यांच्या बहिणीला विचारता तुम्ही. ते जाऊ दे, त्यांचं ते आता काय पर्सनल आपल्याला माहिती नाही, पण हिचं सांगते. अगं भामटे, दुसऱ्यांना बोलताना ना स्वतःचं बघायचं आधी, समजलं का? नाहीतर मग मी पोस्ट टाकली होती ना, त्या पोस्ट खाली पिन केलेली कमेंट वाच, म्हणजे कळेल तुला कन्यादानाचं पुण्य काय असतं. त्याच्या बहिणीला तर नंतर बोल, बहीण तर झाली परक्याची, दुसऱ्याची झाली ती कशाला खर्च करेल आणि कसलं काय? तिच्या खर्चात तिच्या लग्नात ह्याने काय खर्च केलेला, चवन्नी दिलेली, ह्याचं विचार आधी. ते स्वतःच्या नवऱ्याला आधी विचारून घे, नंतर बहिणीचं काढ. आणि ते घर बांधलंय ना, तर घर खर्च बहिणीनेच केलाय, तिनेच बांधलं, त्याच्यावरनंच सगळा तमाशा झाला ना. तिने पैसे दिलेत, आणि आता तर मला वाटतं की कोंबडीने घेतलेच पाहिजेत. बोंबले सोडू नको, बिलकुल अजिबात सोडायचं नाही. हिच्यासारख्यांना तर मिळालंच नाही पाहिजे. काही असू दे, बापजाद्याचं असू दे, मग मुलींचा पण हक्क आहे. आय एम विथ यू इन दिस. म्हणजे जर असं इतकी नालायक आणि इतकी म्हणजे नाकारी, हिच्या भाषेमध्ये नाकार, अगं बाई नाकार नसतं ते, नकार असतं. तुला काही आकार उकार, हां? नाकारी बाई जर असेल ना, तर अशा बाईच्या घशात त्यांना जाण्यापेक्षा ती प्रॉपर्टी दान करेन मी. आपल्या वडिलांनी, आपल्या आईने एवढं प्रेमाने बांधलेली वास्तू, मग भलेही त्याला मी पैसे लावलेत, काही केलं आहे, पण अशा बाईच्या घशात जाऊ देणार नाही. ह्यांच्यासाठी बांधली का? हे ऐकून घेण्यासाठी? हे असलं काहीतरी फालतूगिरी करण्यासाठी? घरच्यांची इज्जत काढण्यासाठी? तिने काहीही केलं असेल ना, कितीही खालच्या थराला गेली असेल, काही केलं असेल, पण तिने ते घरातल्या घरात केलं, घरातले तमाशे घरात ठेवले. स्वतःच्यासाठी म्हणा किंवा दुसऱ्यांसाठी, कोणासाठी तिने ते गोष्टी झाकून ठेवल्यात. बोंबलीचं म्हणते मी. भलेही खोटं बोलली असेल ती, इकडचं तिकडचं काहीतरी सारं केली असेल, त्याच्यात पण ती पकडली गेली असेल, तिचं खोटं आम्ही वेळोवेळी बाहेर काढलं असेल, पण तिने काही गोष्टी स्वतःसाठी आणि आपल्या घरच्यांच्या हितासाठी थोड्याफार प्रमाणात का होईना लपून ठेवण्याचा आणि थोडं इकडे तिकडे काहीतरी फिरवी करण्याचा प्रयत्न तरी केला. हिने काय केलं? ही आज एक बोलते तर उद्या एक बोलते, नुसती दुसऱ्यांच्या जीवावर नुसती बसलेली. फक्त बोलायचं, मला काय नको, मला काय नको, मला त्यांचं काय नको. मग तुला काय नको तर मग परत कशाला अपेक्षा असल्यासारखं बोलते? आणि का नाही त्या कॉमेंट्सना तू हे करत थांबवत? का नाही त्यांना बोलत की नाही असं नका बोलू, काही गरज नाही आहे, आम्ही आमचं केलं असतं. आणि नुसतं मशाल समर्थ आहेत बोलून होत नाही. काय केलं मशालने? बघावा तेव्हा स्टार्ट टू एंड रडत होता. आता परवापर्यंत रडत होता. मशाल रडले म्हणून मी डिलीट केला, मशाल रडले असं झालं, मशाल रडले, मी माझ्या नवऱ्याला रडताना बघू शकत नाही. अरे तुझ्या घरात, तुझ्या खानदानात, तुझ्या नशिबात सगळे रडणारे चालले का ग? तुझे वडील तिकडे रडत असतात, इथे मशाल रडत असतो. काय म्हणजे काय, रडायचा काय रोग आहे का? की तू ज्या घरात पडलीस किंवा ज्याच्या आयुष्यात आली त्याला रड लागते अशी पनवतीस तू? का खर्च करावा ग तिने? आणि मला सांगा मंडळी, कोणाचं लग्न 70,000 पार पडलं आहे? आणि ज्या प्रकारचं लग्न आपण बघितलं, जेव्हा ते व्हिडिओज अवेलेबल होते तेव्हा सर्वांनी पाहिलं, ते लग्न 70,000 झालेलं आहे का? ना ते लग्न वैदिक पद्धतीचं होतं, ना ते लग्नामध्ये कुठल्या रीतिरिवाज म्हणण्यापेक्षा थाटामाटाची आणि मजा मस्तीची कमी होती. डीजेच नाही म्हटलं तर डीजे किती पैसे घेतो? मग बाकीचे तर हॉल, खाणं पिणं, नंतर बाकीच्या 5 परतावण, ह्या सगळ्या गोष्टी, ते तर आणि वेगळ्याच गोष्टी. हां, देवाला गेले, चल बाबा ते ठीक आहे, आईने जमवलेले पैसे दिले, तेही मान्य करते मी. पण फक्त लग्न हिच्या 70-80 हजारात लागलं? फक्त लग्न, कपडे पण नाही घेतले तरीही लागू शकतं का? म्हणजे कुठूनच काही पैसा अडका आला नाही का? कुठूनच काही मदत केली नाही का? आणि ते जे घर बांधलं, ती ह्यासाठी आली होती कारण ते घर तिने पैसे देऊन बांधलेलं आहे. ही बाई एकदा स्वतःच्याच व्हिडिओमध्ये म्हणाली होती की आम्ही तिचे लवकरच पैसे परत करू. अरे कसले पैसे परत करते तू? अल्बमचे पैसे नाही परत केलेस तू आत्तापर्यंत. आज म्हणते की अजून अल्बमचे पैसे नाही दिले, ते अल्बम आहे त्याचे काहीतरी पैसे वगैरे द्यायचे आहेत. आता किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला? हां, त्या नम्मोचे तरी दिलेस का? हां, तिच्या माहेरच्यांकडनं उचललेले ना, ते तरी दिले का? लाज वाटते का? लाज सांगताना. ह्याला स्ट्रगल किंवा निभावून नेणं नाही म्हणत, ह्याला म्हणतात आईजीच्या जीवावर बायजी उदार आणि नुसतं भिकारपणाची भद्रीपणाची लक्षणं म्हणतात त्याला. ह्याच्याकडनं पैसे उचल, त्याच्याकडनं पैसे उचल, कर्जबाजारी आणि मोठ्या मोठ्या हुशाऱ्या मारायचं आणि मग म्हणायचं याची बहीण बाहेरगावी आहे. ती तिच्या कर्माने बाहेरगावी आहे, तिला तिचा संसार आहे, तिला तिचं बघायचं आहे, ती तिथे वाटेल ते करेल, ती तिथे आहे, तुम्हाला पोसायला नाही. स्वतःचं स्वतः बघा.
डे 1 पासनं ह्याचा हा जॉब सुटला, तो जॉब सुटला, खाण्याचे वांदे, ह्याचे वांदे, टमाटरचे वांदे आणि कसले वांदे. नुसता इथे मी रडते, तिकडे तो रडतोय, इथे मी रडतोय, तिकडे तो रडतोय. पण नव्हती कुठची. इतके वर्ष झाली, आता नाही म्हटलं तरी 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, चौथं काहीतरी चालू आहे. आता ह्याच्यामध्ये पण गौड बंगाल आहे, ते आपण स्टेप बाय स्टेप मी हिच्याच वक्तव्यावरनं, हिचेच मागचे पुढचे व्हिडिओ आहेत ना, त्याच्याच उदाहरणासहित स्पष्टीकरण देते तुम्हाला. काळजी नसावी. आज तू ऐकच ग, कान लावून ऐक टवळे. 4 वर्षामध्ये अजून या लोकांनी अल्बमचे पैसे दिले नाहीत. म्हणजे तुम्ही विचार करा काय लेवलची यांची दळभद्रीपणाची लक्षणं, किती ते दळिद्रीपणा यांच्याकडे. अजूनपर्यंत हे घेतायत, ते घेतायत. पहिल्या माणसाने पहिली गोष्ट काय केलं असतं, एखादा आता किती पेमेंट आले असतील हिला, आतापर्यंत हिच्याकडे पैसा नव्हता याचा अर्थ, म्हणजे याचीच वाट बघत होती. ते पण नंदनने काहीतरी कांड, म्हणजे तिने काही केलंच नव्हतं, तिने लपूनच ठेवलं होतं, हिनेच त्याचा फायदा उचलला आणि हिने नको ते नाटकं केली. आणि नंदनची रोजचं खाऊन खाऊन सकाळी उठते आणि खायला बसते, तर ते खाऊन खाऊन झाले ना ग बाई तुला थोडे पैसे, तर आत्तापर्यंत थोडी जनाची नाही तर मनाची असली असती. इतकंच जर मशालवर प्रेम आणि मशालच्या मेमरीज आणि हे ते होतं ना, तर पहिले त्या अल्बमचे पैसे देऊन तो अल्बम सोडवून आणला असतास. आतापर्यंत त्याने तो ठेवला असेल की आणि काय केलं असेल की नाही ते पण नाही माहिती, पण ते तरी पैसे दिले असतेस आणि घेतलं असतं ना. का विसरूनच गेलेली ते आपल्याला कोणाचं तरी देणं लागतं. तर आता जे जे काही बोलली आहे, ज्याच्याकडनं काय काय घेतलं आहे, हिला हे पण नाही माहिती की किती पैसे त्या नम्मूने दिले असतील. 60-80 हजार, 60,000 का 80,000 असं काहीतरी दिले असतील. अरे म्हणजे तुम्हाला पैसे घेताना आपण कोणाकडनं 1 रुपया पण घेतला तरी आपल्याला झोप लागत नाही. ह्यांचं आपलं मस्त चाललं आहे, सगळ्यांचे पैसे थकून इथे पोरं बाळं झाली. आणि खरं तर तुम्हाला तर लाज वाटली पाहिजे, लाज. असं दुसऱ्याकडे पैसे मागताना, ते सुद्धा समोरच्याने ते सुद्धा त्यांनी पण कोणाकडनं अरेंज केले, त्यांच्या माहेरच्याकडनं. एवढी तरी तुम्हाला जनाची नाही तर मनाची पाहिजे होती. त्याच्यामध्ये पण तू त्या बोंबलीला दोषी धरतेस, तिला म्हणते की ती आली आणि तिने मला करायचंच नव्हतं. हिची थेरं चाललेली इकडे, हिला कशाला करायचं असेल, ही महा पोचलेली आहे इथे. मस्त हिचं चाललेलं एका छपराखाली राहणं, हिला मिळाला होता मशाल बॉय आणि बॉयला मिळाली होती आंटी. जे त्यांना साध्य करायचं होतं ते साध्य होत होतं बिना लग्नाचं. मग कशाला करेल ही लग्न, कशाला, हिला काय गरज पडली आहे. एवढी अक्कल होती ना, एवढी हुशार होती, स्वतःला समजते मोठी मी हुशार, 12वी फेल, तर मग कोर्ट मॅरेज करायचं होतं ना. इतकं जर मग नाही मला करायचंच नव्हतं, मी तर म्हणतच होती, मी तर म्हणजे कॅन्सलच केलं होतं. हो ना मशाम, मी कॅन्सल केलं होतं ना मशाम. हो ही म्हणते तेच खरं. हां तर मग मी कॅन्सलच केलं होतं, मला तर करायचंच नव्हतं. पण ह्यांचे मग आता ते तुम्हीच सांगा मशाम, तुम्हीच सांगा. आणि काय तो चेहरा मोहरा, अगं बाई एवढी धाकड होतीस, एवढी धीट होती, एवढं तुला होतं ना, तर मग बोलायचं होतं की नाही करायचं मला असं लग्न. तुमच्या मनासाठी तुम्हाला जर असं वाटतं ना, मला तर लाजच नाही आहे, मी लाज कोळून त्याले म्हणून तर मला सोडली पहिल्याने. आता काय सांगू त्याची स्टोरी, मी तर काय स्टोरी सांगायला म्हणजे मी नाही, मला माझा पास्ट नाही काढायचा आहे, पण मी पास्ट सांगू पण नाही शकत. तोंड माझं आधीच आहे फासलंच आहे, ते पूर्ण बुचकळूनच निघेल. तर जाऊ दे, ते राहू दे, मला ते मी कधीच नाही सांगणार. पण मला काही फरकच पडत नव्हता, मी तर अशीच राहू शकते, मला जे पाहिजे ते मला मिळते. पण तुमची जर अशी इच्छा असेल, बोलता बोलता हीच बोलून गेली की ते म्हणाले की किती दिवस असं राहणार तुम्ही तिकडे, असं राहताय. आणि मग नंतर ते कवरअप कट लावते. अरे आम्हाला काय इथे येडा समजते का ग तू. एकदाही बोलताना ते घरचा व्हिडिओ आणि स्वतःचं आधी, तेव्हा पण हा प्रश्न मी उपस्थित केलेला, जर यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत तर मग हे लोक तिथे 5 वर्षापासून कसे राहतात. 3 वर्ष झालेत आणि ही म्हणते तिथे आम्ही 5 वर्षापासून राहतो. मग 3 वर्ष लग्नाला आणि 5 वर्षापासून त्या घरात राहतात, हे कसं काय. मग तो 1.5 वर्षाचा हिसाब कुठे लागत नव्हता, कारण ते 3.5 वर्ष असं काहीतरी होत होतं लग्नाला, आणि 5 वर्षापासून ही म्हणते हे 5वं वर्ष आमचं. मग तो हिशोब लागत नव्हता. तो आता क्लिअर झाला ना मंडळी तुम्हाला. आता ही कितीही बोंबलून बोलली ना की बाबा मी ते राहत नव्हती, हे एकटेच राहत होते. हां, आणि अजून एक गोष्ट, जर हा इथे एकटाच राहत होता तर तुला तुझ्या वहिनीकडनं चोरून भांडे आणण्याची काय गरज होती. मशालची आई देऊ शकली नसती की बाबा माझा मुलगा एकटा राहतो तर त्याच्यासाठी 4 भांडी. तिला तर माहिती होतं ना, ती तर ओके होती ना, मग ती आपल्या मुलाला 4 भांडी देऊ शकली असती. पण तिच्याकडे तुम्ही गेला नाहीत, वहिनीकडून चोरून आणली. मी घडी कोणाला सांगितलं नाही. मग आम्ही इकडे सेट झालो आणि मग मी माझ्या वहिनीकडनं
वहिनीकडनं 4 भांडी आणली. म्हटलं भाऊला सांगू नको. का तर ही इकडे मशाल बरोबर ही पण राहत होती, हिचे चोचले होते, ही इकडे उंडारत होती, ही इकडे टाइमपास करत होती, ही इकडे तोंडकाळ करत होती. आणि जास्त काही होऊ नये ह्या बाईचा काही भरोसा नाही. उद्या ही आणि कुठल्या तरी तिसऱ्या गोष्टीत अडकवेल, काहीतरी भलतंच गळ्यात पडेल, होत्याचं नव्हतं होईल. म्हणून मग बोंबलीने प्रेशर आणलं की चला बाबा लवकर लवकर आटपून घ्या. तिने तिच्या आईच्या डोक्यात, आईला तर माहितीच होतं, आई कोणाकडे बोलणार आपली मनातली गोष्ट, आई मुलीलाच सांगणार ना. आता हा असा मुलगा नाकारा नष्टर मुलगा, ह्याला काय सांगणार. हा गेला हात धरून तिथे राहायला लागला दुसऱ्याच पोरीबरोबर, दुसऱ्याची म्हणजे दुसऱ्याच्या लग्नाच्या बायकोबरोबर ऑनगोईंग चाललं असणार. ऑब्व्हियसली हे काय म्हणजे पैसे कुठून पुरवत होती, तिथून घ्यायची इकडे पुरवायची, तिथून घ्यायची इथे पुरवायची. एकदा तुमचं लग्न झालं की पैसा येणं बंद होतं. म्हणजे काय तो काय फालतूमध्ये थोडी नाही, ते 4 लग्न करेल, पहिला नवरा थोडीच पोसत बसेल हिला आयुष्यभर. तर तसं असतं. त्याच्यामुळे हिला तेही एक कारण होतं की हिला दुसरं लग्न लवकर करायचं नव्हतं. मॅक्झिमम तिकडून जे काही पोटगी हे ते येत होतं ते एवढं घेत बसली असती, थोडंसं सेट करून घेतलं असतं आणि मग केलं असतं लग्न. हा हिचा प्लॅन होता, हा अस्सल प्लॅन आहे. मी तुला हेच सांगते की तू ना कोणाला तरी दुसऱ्याला येडा बनव, समजलं. मी तुझ्यापेक्षा 8 ते 10 पावसाळे जास्त बघितले असते. ते वय तर तू खोटंच सांगते, 8 ते 10 नाही म्हणता येणार. मग तर तरी पण कुठे नाही तर 4-5 पावसाळे तरी जास्तच बघितले तुझ्यापेक्षा. तर जास्त बोलू नको पुढे पुढे. आणि काय बोलते काय नाही त्याचा सगळा हिसाब किताब मी ठेवते. त्याच्यामुळे पहिले काय बोलली आहे, आत्ता काय बोलली आहे, सगळं मी कनेक्ट करून इकडे विथ पुराव्यासकट मांडते. तर हाच हिचा प्लॅन होता. पण मध्येच असं वाटायला लागलं, कुठेतरी आईला चिंता वाटायला लागली की बाबा ही एवढी पोचलेली आहे तर ही आपल्याला पण गोत्यात आणू शकते. तर काय ते जे काही असेल ते देवा ब्राह्मणाच्या साक्षीने होऊ दे आणि नंतर काय व्हायचं ते होऊ दे. ॲटलिस्ट म्हणजे नको त्या गोष्टीत तरी भानगडीत तरी आपला पोरगा अडकणार नाही. कारण अशा कुठल्या भानगडीत तिने अडकवला तर आपण तर कुठचेच राहणार नाही. आणि मुलगा तर हातचा गेलेला आहे, तो एकदम पार हातातनं काय आयुष्यातनं जाईल, पूर्ण आयुष्यातनं उठेल. म्हणून अशा बाईकडनं आपण नेहमी सेफगार्डच केलेलं बरं. आणि म्हणून तिच्यावर प्रेशर आणण्यात आलं. पण ते तरी पण हिने त्याच्यावर पण तिलाच पैसे छापायचे होते, तिने पैसे छापण्यासाठी वगैरे. अरे तिला पैसे छापायचे होते म्हणून काय असं कोणी काही सांगेल आणि करता एवढी तर तू दूधखोळी नाही आहेस, एवढी तर तू बावळट अजिबातच नाही आहे. बाकी तर शहाणपणा आहे ना तुला. मग एवढा शहाणपणा नाही सुचला की कशाला मग तुला त्याला बघायचं आहे घोड्यावर बसलेला. आणि काय आता बोलली असती, आली ना आयुष्यात नेहमीसाठी खिंकाळणारी घोडी, मग कशाला त्याला घोड्यावर बसलेला आणि बघायचा होता, कसा दिसतो बघायचा होता घोड्यावर बसलेला. DJ काय लावते तिथे, मटकते काय, नाचते काय, पुढे 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 सगळ्यात तो वायपर डान्स करते काय. काय लाज शरम तुला. तिकडे पण त्या आईने बोलवलं, आता या तुमचं बस झालं म्हटल्यावर गेली आणि वरून सांगते की आम्ही दोघं तेव्हा ना असं हातात हात धरून, मोठं भूषण हातात हात धरून आले ते. आणि काय नाही धरून आले, नशीब एकमेकांवर बसून नाही आले. काय सांगते म्हणजे खरंच यार. हिच्या ना लव्ह स्टोरीला आणि हिच्या ज्या काय फालतू जे चालले ना चाळे, त्याला ना कोणीतरी डिस्क्लेमर लावला पाहिजे की फक्त 18 अँड अबाव बघा. लहान मुलांसाठी किंवा यंग जनरेशनसाठी अजिबात बघण्यासारखं नाही आहे. 18वाल्यांना पण नाहीच, 21 अँड अबावच बघा बाबा. नको ते काहीतरी डोक्यात जायचं, नको ते भाबी एडिक्ट वगैरे व्हायचे लोक हिची स्टोरी ऐकून. आपण पण असं करू शकतो, भलताच काहीतरी संदेश द्यायचा. ही असली फालतू स्टोरी यांची. फक्त हातात हात पकडून येण्याचीच लायकी होती त्याची, नाही तर बाकी काय येत होतं. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तू त्याच्या बहिणीला बोल लावते, त्याला म्हणते त्याच्या घरच्यांनी काय केलं नाही, हे नाही ते नाही, त्यांनी तरी पुढाकार तरी घेतला. ते होते म्हणून तेवढं तरी झालं. तुझ्या घरच्यांनी काय केलं, बहाणे बनून तोंड फिरवलं. कळते का तुला, सांगितलं ना कसा काटला तुझा. तेच केलं तुझ्या भावाने आणि तुझ्या वडिलांनी, रडत बसले तिथे. आणि मग काय तू गेल्याबरोबर लगेच त्यांना पण जाणीव झाली का तुझ्यासारखी, सगळे आपापलं बघतायत, मग मला नको का माझं बघायला. म्हणून मग वडिलांनी पण पकडली. त्यांची पण स्टोरी सांग आता बस. आणि एक दिवशी नाही तर त्यांनाच सांगायला, हे चांगली सांगतील तुझ्यासारखी ना. जर तुझ्या 8 निघतायत तर त्यांचे मला वाटतं 16 पार्ट निघतील मग स्टोरीचे. मला वाटतं त्याच्यापैकी 8 पार्टमध्ये तर रडतच असतील ते. कशाला ना आपल्यासाठी दुसऱ्यांची इज्जत घालवायची. गप बसायचं ना. आपल्याकडनं नाही होत तर आपल्याला दुसऱ्याला बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे.
तुझ्या मशालकडनं होत होतं का? नाही होत ना. प्रेम करायचं, गुल्लू लुल्लू करायचं, एकत्र राहायचं, आपण बघून घेऊ बोलायचं, हे फक्त सगळं एवढंच जमत होतं त्याला. बाकी काय होत होतं त्याच्याने? काय वेळ आली, काय झालं की रडायचं, बास. रडायचं, काय झालं की लागले मशाला रडायला, थरथर थरथर कापायला. त्याला ही जाणीव कधी झाली? जेव्हा लग्न मंडपात चाललेला तेव्हा, कि अरे भाई इसने तो सीरियस ले लिया, मैं तो इसके पैसों पे मजे मारने वाला था. तो पण बहुतेक ह्याच तादमध्ये होता की असं राहायचं, तिच्या नवऱ्याकडनं येत राहील, आपण इधर मजा मारेंगे. पण इथं गळ्यातच पडली बॅड. कारण माणसाला स्वतःला माहिती असतं ना काय केलंय ते. भले दुनियेला काही ठगवत असेल, दुनियेला काही सांगत असेल, फेकाफेकी करत असेल, पण स्वतःला तर माहिती असतं ना आपण कसं दुसऱ्याला गंडवून आपलं पोळी शेकतोय. तर मग आपण पण उद्या गंडवले जाऊ शकतो. आपण कोणा व्यक्तीबरोबर संबंध जोडतोय जिने ऑलरेडी एकाला कोणाला तरी फसवलंय. जर ती त्या व्यक्तीला आपल्यासाठी फसवू शकते तर आपल्याला पण दुसऱ्या कोणासाठी तरी फसवू शकते. हेच विचार करून फाटली होती त्याची, म्हणून थरथर थरथर कापत होता. घे, दिलं उत्तर तुला मी. त्याला काय विचारते, कशाला तुम्ही घाबरले होते, कशाला? पप्पांचा मोठेपणा सांगते. पप्पांनी सांगितलं जाऊन बघा, आणि मग माझ्या नातेवाईकांना तिथे पाठवलं. म्हणाले की जरा बघा ती काय करते वगैरे. एवढंच जर तुझ्या पप्पांना होतं आणि एवढंच जर त्यांनी सांभाळू शकत होते आणि एवढं त्यांचं स्वतःचं एवढं सेन्समध्ये आले होते ना, तर मग 4 पैसे पण पाठवून द्यायचे होते त्यांच्याबरोबर. आणि द्यायचे होते, गुपचूप द्या, नाही तिच्या सासूकडे द्या, तिला सांगू नका. एवढा मनाचा मोठेपणा होता. तर नुसतं बोलायला काय, मग त्यांची का नाही, मग त्यांची तू नाही काढली तर मग आम्ही आहोत तिथे बसलेले, समजलं ना? कारण आमच्यासाठी सगळे एकसारखेच आहेत. मग ती तुझी नंदन असू दे, नाही तर तुझा कोणतो भाऊ खाऊ असू दे, नाही तर तुझे रडणारे पप्पा असू दे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्यासाठी एकाच पेजवर आहेत सगळे. तर मग जर तिला बोल लावते तर स्वतःकडे पण बघायचं ना, स्वतःच्या याच्यात पण झाकून बघायचं की आपल्या घरच्यांनी किती केलं आपल्यासाठी, त्याच्या घरच्यांनी काय मॉरल सपोर्ट तरी दिला, फायनान्शियल नाही तर, पण आपल्या घरच्यांनी तो तरी दिला का? मग कसं काय आपण दुसऱ्याच्या घरच्यांना बोलू शकतो? म्हणजे ह्यावरनंच कळतं की ह्या बाईची काय लेवल आहे, काय लायकी आहे हिची. आता दुसरी गोष्ट, मशाल पहिले सगळे पैसे तिथे द्यायचे, घरी द्यायचे. मग मला कळलं की यांचा एकही पैसा हे स्वतः ठेवत नाही. अरे असा कुठला मूर्ख माणूस असेल, असा कुठलाही माणूस असा जगातला नसेल. उद्या जर माझा मुलगा कुठे ट्रेनी म्हणून लागला आणि जर त्याला काहीतरी 2,000 मिळत असतील, म्हणजे लेट्स से एक्झाम्पल देते, त्या 2,000मधले तो 200 रुपये तरी स्वतःसाठी ठेवेल की नाही? की बाबा येणं जाणं खर्च, पास काढणं, नाहीतर काहीतरी खाणं पिणं लागतं त्यासाठी एक काहीतरी सर्टन अमाऊंट तरी माणूस काढून ठेवतो की नाही, की सगळेच्या सगळे घरात देतो. असा कुठला माणूस असेल जो सगळा अगदी डे 1 पासून कोणीही पूर्णच्या पूर्ण पगार हवाले करत नाही, आणि केला तरी पण मग समोरची व्यक्ती आई असू दे, बायको असू दे, ती त्यातले काढून देते ना पॉकेट मनी म्हणून. हे बाळा हे घे, तुला पण खर्चाला लागतील, तू हे तुझ्यासाठी ठेव. आणि बाकीच्यातनं घर खर्च चालवते का? ती स्वतः घशात घालते, तिच्या एकटीसाठी उडवत होती ती पैसे. आणि दॅट शुड बी नन ऑफ युअर बिझनेस. कारण तुझं लग्न झालं नव्हतं ना तेव्हा. मग गप बसायचं. कशाला, तुला काय फरक पडतोय? तू कशाला काढते? तो पूर्ण देत होता आणि काय करत होता का तुला तुझ्याकडनं पैसे घ्यायला? तो निठल्ला आहे, निर्लज्ज आहे, नाकारा आहे, म्हणून तुझ्याकडनं घेत होता. हे सत्य आहे. आणि काय डॉक्टरकडे जायला अशी कुठली आई असेल जिच्याकडे पैसे आहेत, मुलाचेच पैसे आहेत, आणि त्याच मुलाला बरं नाही आहे, त्याला विवळत ठेवेल आणि पैसे नाही देणार डॉक्टरकडे जाण्यासाठी, त्याला गर्लफ्रेंडकडनं पैसे घ्यावे लागत आहेत. म्हणजे काय खोटं बोलायचं काय लिमिट असते यार? किती खोटं बोलायचं आणि नंतर म्हणायचं ना माझी सासू तर खूप चांगली होती, माझी किती चांगली आणि किती नाही ना. ते कळलं तू सोयीप्रमाणे कसे रंग बदलते. पाय घातला आणि असं, आणि जिथे पाय घालून आणि काढेन बाहेर, आणि तिने मला हात पण नाही लावला, मी अशी पडली होती आणि मी थडपडत होती. तो पण आहे ना तुझ्या चॅनलवर व्हिडिओ. किती म्हणजे किती खाली पाडायचं ग बाई. शिशी शिशी शिशी. तुझ्यापेक्षा तर ते म्हणजे खरंच यार, म्हणजे काय ही कुठल्या लेवलची बाई आहे. हिच्यापेक्षा तर म्हणजे ना त्या स्वबळावरती जे काही करतात आणि कमवून खातात ना, त्या बायका तरी परवडल्या. हिचं काय आहे, सगळ्यांची इज्जत विकून खायला बसली इकडे. हिथं म्हणजे हिची तर काही लेवलच नाही आहे. हिच्यावर तर बोलणं म्हणजे आपलं तोंड घाण करण्यासारखं. इतकी घाणेरड्या लेवलची बाई आहे ही. तिच्यापेक्षा कोण एकदम विकला गेलेला आणि एकदम जरा पण कणा नसलेला, पाठीचा कणा नसलेला बुळचड बोबड कांदा, जे कोणी कमेंटमध्ये लिहिलेलं ना, अक्षरशः बरोबर विशेषणं दिली आहेत तुम्ही. म्हणजे त्याला जितकी विशेषणं, जितकी खराब विशेषणं, जितका बुळचट विशेषणं जितकी लावू ना तितकी कमी आहेत. असा हा माणूस.
आणि तू तर बोललेली की कोणालाच माहिती नव्हतं, ह्यांच्याकडे तर कोणालाच माहिती नव्हतं. आणि मग तुला कुठल्या लोकांनी सांगितलं होतं की ह्याची आई अशी आहे, ह्याची आई वाईटच आहे आणि तुला माहिती नाही ती कशी आहे. पण ती तर असं काही वागलीच नाही, ती काही बोललीच नाही. आणि मग मी त्या लोकांना, ह्याच्या घरच्यांना समोरून जाऊन सांगितलं की ती तर अशी नाहीच आहे, तुम्ही मला काही सांगितलं. कुठली लोक बाई? हां, जेव्हा की त्यांना काहीच माहिती नव्हतं, तुझ्या एका स्टोरीच्या व्हर्जननुसार त्यांना काहीच माहिती नव्हतं, आणि आता म्हणते की त्या लोकांनी तुला असं असं सांगितलेलं. म्हणजे काय तू बोलते? म्हणजे समोरच्यांना बोलायचं म्हणजे तू काय रे मशाल? तुला जरा पण अक्कल आहे? जरा पण काही वाटतं का? जरा शरम आहे? मशालची आई, अजिबात याला जवळ करू नका, अजिबात. तुम्ही ना खूप मोठं तुमचं कमनशीब आहे. तुमचं खरंच तुमचं काहीतरी गेल्या जन्मीचं काय वाईट असेल, काहीतरी केलेलं असेल, जर असा मुलगा पदरी आला. खरंच हे दुर्भाग्य आहे एका आईचं, की इतकं सतत वेगवेगळ्या कारणांनी त्या मुलाच्या घरच्यांना, त्या बाईला सतत वेगवेगळ्या ह्याच्याने त्याच्या मुलीला सगळं म्हणजे त्याच मुलाकडच्यांनाच कंटिन्युअसली दोष दिला जातो. मी असं नाही म्हणत आहे की सगळ्यांच्याच घरचे चांगले असतात, कोणाकोणाचे जेन्युइनली पण प्रॉब्लेम असतात. पण हे तर धादांत खोटं आणि धादांत म्हणजे ही स्वतःची स्टोरी बनवते आणि खोटी विकते इकडे यूट्यूबवर. तर आणि तुमचा मुलगा काहीच बोलत नाही आहे, ह्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट नाही. काही असेल ना, तुम्ही स्वतःकडे ठेवा ना. कशाला विकताय? म्हणजे ही वेळ आली आता तुमच्यावर पैसे कमावण्यासाठी. आणि एका बाजूला म्हणते की मला करायचंच नव्हतं लग्न, आम्हाला आमची तयारीच नव्हती. मग कशाला त्याच्या मागे लागलेली की घरी सांग, घरी सांग, घरी सांग? म्हणजे काय तू काय घरी सांगून हे करणार होती की घरी सांगायला की मला आता आंटीवर प्रेम झालं आहे आणि आंटी माझं सगळं बघून घेईल, तर मला आंटीबरोबर राहण्याची परमिशन द्या, असं? म्हणजे मला विदाऊट लग्न आंटीबरोबर राहायचं आहे, हे सांगायला त्याला तू इन्स्टिगेट करत होतीस. येरझारा काय मारते. नंतर मी माझ्या आईच्या समोर जाऊन रडली. अरे तो सांगणार आहे, तूच त्याला सांगायला पाठवलेलं ना, मग कशाला रडायला गेली तिकडे? बाबांना कॉम्पिटिशन देत होती का की पप्पा तुम्ही रडता जास्त की मी रडते, बघूया आता म्हणून? असं पाणी येतो, तो असं नुसतं घळघळ वाहत होतं, घळघळ. पागल. पीजे म्हणे, पीजे नसतं ते, पीजी असतं. पीजी म्हणजे पेईंग गेस्ट. गेस्टचं स्पेलिंग जी पासनं स्टार्ट होतं, जे पासनं नाही. यूट्यूबवरचा सगळ्यात मोठा पीजे तर तू आहेस, जोकर कुठची. आणि हा कसला दुसऱ्यांचे संस्कार काढतोय? ह्याला कुठेच काही ॲडजस्ट होत नाही, ह्याला कुठेच काही जमवता येत नाही, आणि कुठे ॲडजस्टमेंट करण्याची ह्याची लेवलच नाही आहे. ते सांग ना. ते असे करायचे, त्या मुलांची लँग्वेज आणि हे ते. अरे आंटी लवर असण्यापेक्षा ती मुलं तरी बरी. सांग ना की तिथे आंटीला घेऊन येऊ शकत नव्हता, नाहीतर आंटीला तिकडे आणलं असतं, भेटायला वगैरे मिळत नव्हतं, नाहीतर आंटी दुसऱ्याच कोणाबरोबर तरी गेली असती, म्हणून तिथून जमत नव्हतं, तिथून काढला त्याला बाहेर. आणि मग इकडे दोघांनी थाटला, माझा सोन्याचा बिना लग्नाचा संसार. आणि अजूनही बाई खोटं बोलायची थांबत नाही आहे. इतकं खोटं, बाप रे बाप. म्हणजे मला असं वाटतं की ह्यांच्यामध्ये आता ही कॉम्पिटिशन पण लागली आहे, नंदन आणि चंदनमध्ये. तू जास्त खोटं बोलते की मी जास्त खोटं बोलते? पण ती नंदन, ती स्वतःपुरतं तरी खोटं बोलते, स्वतःचंच तिचं काही ना काहीतरी गुरफटत असते. पण ही तर बाबा सगळ्यांना घेऊनच फरफटवते. उगाचच म्हणजे स्वतःच्या खोट्यामध्ये सगळ्यांची धिंड काढते, असली गाढविणे. आता हिच्या म्हणण्याप्रमाणे हिला कोणीतरी कमेंट केलेली की तुझं वय काय, तर म्हणते की माझं वय 30 आणि मशालचं 32. आणि ह्या आधी पण तिने एका व्हिडिओमध्ये मलाच सुनवताना का काहीतरी असं बोललेले आहे की इतके 30 वर्षामध्ये मी इतकं पण काही हे केलेलं नाही आहे, पाप केलेली नाही आहेत मी 30 वर्षामध्ये. आणि ती स्वतःला 30 वर्षाची म्हणवते. आता कॅल्क्युलेशन सिम्पल आहे की 30 वर्षाची ही आहे, मशाल 32 वर्षाचा हिच्या म्हणण्याप्रमाणे. तर मशाल आहे घरातला मोठा, त्याच्या पाठीवर एक भाऊ आणि नंतर बोंबली आहे 3 नंबर. नाही म्हटलं तरी 1.5 वर्षाचं अंतर तरी असतंच प्रत्येक मुलांमध्ये. 1 वर्षाचं तरी पकडून चालूया, 1 ते 1.5 वर्ष. तर बोंबली आणि मशालमध्ये 3 वर्षाचा तरी गॅप असेल. मग त्या अर्थाने जर मशाल 32 वर्षाचा आहे तर बोंबली 29 वर्षाची असायला पाहिजे. आणि जर बोंबली 29 वर्षाची आहे आणि तिच्या लग्नाला किती काय 10 वर्ष झाली ना, 10 वर्ष झाली, म्हणजे 19व्या वर्षीच बोंबलीचं लग्न झालं. आणि म्हणजे कधी लग्न झालं, 18व्या वर्षी झालं. आणि मूल कधी झालं, तिच्या मुलीला 9 वर्ष झाली. म्हणजे बोंबलीचं एज काय, हिचं एज काय, आणि म्हणजे कशाला काही कॅल्क्युलेशनच लागत नाही.
आणि बोंबलीच आत्ताच तिच्या ॲनिव्हर्सरीच्या ह्याच्यामध्ये का काहीतरी बोलली की ती काहीतरी कॅल्क्युलेशनप्रमाणे ती काय 33-34 वर्षाची आहे. तर ती 33-34 वर्षाची आहे, 34 वर्षाची आहे का काहीतरी बोललेली. 34 वर्षाची जर ती आहे, मग मशाल 32 वर्षाचा कशा? आणि ही त्याहून 30 वर्षाची कवळी कळी कशी? आंटी आंटी इतकं पण फेकायचं नाही. फेकताना जरा ना तुम्ही फक्त स्वतःपुरतं फेकता, पण आम्ही सगळीकडचं बघत असतो. त्याच्यामुळे आम्हाला तिने काय सांगितलंय, तू काय सांगते ते सगळं मॅच. आणि ह्या बाबतीत ती खरी आहे, ती खरं सांगते आणि तू खोटं बोलतेस. आणि खोटं पण असं बोलतेस, जरी तिने सांगितलं नसतं तरी पण तिचे ते लग्नाच्या ॲनिव्हर्सरी आणि ते किती वर्ष झाली त्याच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे ये कॅल्क्युलेशन कही भी सेट नाही हो रहा है आंटी. तर जरासं चेंज कर आता आणि जरा फेकॉलॉजी बंद कर. आता परवाच्या व्हिडिओत पण सांगताना जाताना निघाली सांगून की बाबा मी घाटकोपरला चालले. आता मी निघते, 11चा टाईम दिले, 10 वाजले, आता मला घाटकोपरला जायचं, मी घाटकोपरला जाण्यासाठी निघाले. आणि तिकडून निघताना ही निघाली होती अंधेरीवरून. आता माझं काम झालं आहे आणि मी आता अंधेरीवरून निघते. अरे भाई तू घाटकोपरला जाणार होती ना, तू मशालला सांगून निघाली मी घाटकोपरला जाते, मग अंधेरीला कशी पोचली तू? म्हणजे ही बाई बघा कशी. बाबा मशाल बघ रे बाबा काय चाललंय. घाटकोपर अंधेरी, अंधेरी से घाटकोपर, काय ठीक नाही वाटत आहे लक्षणं हिची. आणि हिला फक्त एक शाल घालून फोटो काढला. ती शाल तर हिला घरी घेऊन जायला दिली नसेल, असंच टाईमपास म्हणून फोटो काढला असेल. आणि त्याच्यामध्ये लोकांनी हिला विचारलं की तुला काय तुझा सत्कार केला का? तर म्हणते हो, त्या ताई माझे व्हिडिओ बघतात म्हणून माझा सत्कार केला. अरे देवा, अरे नका रे, नका ना. ते त्यांच्यापुरतं राहू दे, ते वायपर डान्स वगैरे. जर त्या दिवशी ही नाचली असती ना, नशीब फक्त ते सत्कार बित्कार केला. ते सुद्धा असल्या भामटीचा सत्कार बित्कार करत जाऊ नका. काहीतरी इज्जत ठेवा. तुमची नाही, तुम्ही तर काय विका नाही तर काय पण करा, ती चव्हाट्यावर मांडा, पण त्या महाराजांची इज्जत ठेवा. त्यांच्या जयंतीच्या दिवशी असल्या काय फालतू लोकांचा सत्कार बित्कार करायला एवढे वाईट दिवस आले का? हां, चोप दिला पाहिजे असल्या लोकांना. ह्यांचे सत्कार करताय, लाज वाटते का तुम्हाला बेशरम कुठचे? तरी नशीब तिथे काहीतरी वायपर डान्स वगैरे करत नाही सुटली आणि तिकडे तो तरी डेकोरम मेंटेन केला होता. ते लक्षात ठेवा. ते बघितलंच ना गं, असं असते, अशी असते जयंती, असं सेलिब्रेट करतात. पारंपरिक नाच गाणी आणि भारूड आणि कथा आणि असं सर्व सांगून तशी सेलिब्रेट करतात. हे काय वायपर डान्स आणि हे ते. सर्वांचा, महापुरुषांचा सर्वांची इज्जत करा. मग ते तुमच्यासाठी केलेलं असू दे, देशासाठी असू दे, नाही तर सगळ्यांसाठी कोणी ना कोणीतरी काही ना काहीतरी त्यांचं हे आहे ना, इनपुट्स आहेत, म्हणूनच ते महापुरुष म्हणवले. तर जरा इज्जत ठेवा त्यांची. आणि तसंही महाराजांच्या वेळेला असली थिल्लर चाळे केले असते तर हिला माहिती आहे, हिला फटके पडले असते चांगले, सोडलं नसतं पब्लिकने, म्हणून इज्जतीत होती. तर असंच इज्जतीत राहायचं इतरांच्या बाबतीत पण. ज्याचा त्याचा सन्मान तसं सन्मानानेच वागवायचं. ते थिल्लर चाळे ना स्वतःकडे ठेव, स्वतःच्या घरच्यांचं काय वाटेल ते कर. जे देशासाठी ज्यांनी समर्पण दिलेलं आहे त्यांची इज्जत करायची. हे तुझ्यासारख्या फालतू बाईकडनं डान्स बिन्स बघायला इथे बसले नाही आहेत. आणि एक पॉईंट, कारण हे सगळं या स्टोरीमध्ये ही 7 जन्मांची 7वी कथामध्ये ना सगळं ते राहून गेलं, पण तो पॉईंट मला मिस करायचा नाही आहे म्हणून तो मी ह्याच पॉडकास्टमध्ये ॲड करते की ते राणीचा बाग नसतं, ते राणीची बाग असते. हां, नीट बोल. आमच्या मुंबईतल्या प्रेक्षणीय स्थळांना ज्या ह्याच्याने वर्षानुवर्ष जसं ओळखलं जातं ते आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे जर तुला कोणतरी काहीतरी सांगते तर ते एक्सेप्ट कर. उगाचच फालतूगिरी तिकडे स्वतःचा हुशाऱ्या दाखवू नको, दामटवू नकोस की नाही आमच्या इथे असंच बोलतात, आमच्याकडे तसंच बोलतात. तर तुमच्याकडे तसंच बोलतात ना, तर आमच्याकडे पण भगतपुरी, ठगतपुरी आणि भगतपुरीची भामटी बोलतात. घे. आणि ह्याच्याहून तुझी मी वाट लावेन, कारण ती गोष्ट तर मी सोडूच शकत नाही. आणि त्याच्यामध्ये जे तू ज्या प्रकारे कमेंट्समध्ये उत्तरं दिलेत आणि ज्या प्रकारे तू म्हणजे इतकं त्या बागेचं नाचक्की केली आहे, इतकं फालतू व्हिडिओ होता, त्याच्यावर मी एक नंतर कुठल्या तरी पॉडकास्टमध्ये कवर करेन. आणि तुला तर मी सोडणारच नाही आहे. तुझी तर मी अशी तुझ्या नावाची करणांना बघतो. फक्त तुला असं वाटतं की तुला फक्त आई बहीणची करता येते, मला पण येते, तर तुझी आता बघ कशी मी करते. अनपड गवार कुठची. इकडे 12वी फेल आणि म्हणजे लोकांना प्रश्न पडले की एवढं कमी शिक्षणामध्ये इतके पैसे कसे कमवायचे. काही गोष्टींना ना, म्हणजे काही व्यक्तींना पैसे कमवण्यासाठी शिक्षणाची गरज नसते. आता तर तुम्हाला कळलंच आहे ना. खूप म्हणजे हिच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी क्वालिटीज आहेत. तर क्वालिटी म्हणा नाही तर आणि काय म्हणा, जे आपण आपल्यासारखे सभ्य लोक नाही करत, त्याच्यामुळे आपल्याला फक्त शिक्षणाचा आधार असतो. पण ह्यांना शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षण सोडून सगळं करून ते कमवू शकतात, कारण कमवणं हेच अल्टिमेट ध्येय आहे त्यांचं.
तर त्याच्यामुळे त्यांची आणि स्वतःची तुलना करायलाच जाऊ नका. आपल्या ज्याने ते नाही होणार. ते हिलाच लखला बसू दे. काय तर म्हणे मी इन्शुरन्सची एक्झाम दिली आणि बँकेत 100% नोकरी मिळणार, नक्की मिळणार. आणि त्याचं पण सांगत होती की BPOमध्ये वगैरे. तर ते BPOचा ऑलटुगेदर डिफरंट विषय आहे. एक जमाना होता BPOमध्ये लोक लागले फास्ट मनी, इझी मनीच्या चक्करमध्ये शिक्षण अर्धवट सोडलं आणि आता तिकडेच तिथेच खितपत पडलेत या मशालसारखेच. आणि जे त्यावेळेला त्या फास्ट मनी, इझी मनीच्या चक्करमध्ये नाही अडकले, आपलं प्रॉपर शिक्षण घेतलं, पुढे गेले, ते आज कुठच्या कुठे पोचलेत व्यवस्थित मण्यासारखे. हाच डिफरन्स आहे. तर तो डिफरन्स नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही आहे. पण हे असं असतं, प्रत्येकाची पैसे कमावण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आता खूप काही मार्गाने पैसा कमवता येतो, पण तो मार्ग योग्य आहे की अयोग्य तो आपण ठरवायचं असतं. पैसा सर्व काही नाही आहे आयुष्यामध्ये. आहे, बरंच काही आहे, पण तो योग्य मार्गाने मिळवलेलाच टिकतो. योग्य मार्गाने आलेलाच कधी पण भरभराट देतो. असा पैसा असला ना की ही अशीच हालत असते. कितीही पैसा आला तरी ते भिकारीचे भिकारीच. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आणि तिच्याच सांगते बरोबर मी पण आपली जी कहाणी होती, बकवास कहाणी संपूर्ण करते इथे. आणि भेटू आपण उद्याच्या नवीन भागात नवीन फ्रेश विषयासोबत. खूप जणं पेंडिंग आहेत. बोंबली पेंडिंग आहे, हा पेंडिंग आहे, त्याच्यानंतर बचना पेंडिंग आहे, खूप जणं पेंडिंग आहेत. अधुराचे पण काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. खूप कॅरेक्टर्स पेंडिंग आहेत. बहुत पका लिया और बहुत इसकी बकवास सुन ली. लेट्स मूव ऑन. आणि आपण भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय.